नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गौरी व्रत कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण आपली बायको आणि मुलांसह राहत होता. मोठ्या कष्टाने त्याचं घर चालत होतं. काही दिवसानंतर भाद्रपद महिना आला. गावोगाव घराघरात गौऱ्या आणल्या गेल्या. सगळीकडे बायकांनी नटून थटून पूजा केली. रस्तोरस्ती बायका डोल्यातून दृष्टीस पडू लागल्या. घंटानाद सुरू झाला. हे सगळं त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं. घरी येऊन त्यांनी आईला हट्ट केला, आई आई आपल्या घरी पण गौर आणा ना. आईचं हृदय भरून आलं. ती म्हणाली, बाळांनो, गौर तर आणीन, पण तिच्या पूजेसाठी पत्री, नैवेद्य, घावन घातल्याचं सामान लागतं. आपल्या घरी काहीच नाही. तुमचे बाबा काहीतरी सामान घेऊन आले तर नक्की गौर आणीन. मुलं पळत बापाकडे गेली आणि तसंच सांगितलं. गरीब बापाला मोठं दुःख झालं. आपल्या सोन्यासारख्या मुलांचा हट्ट पुरवता येत नाही ही खंत मनात घेऊन तो देवाचा धावा करत निघाला. निश्चय केला की आता जगण्याला अर्थ उरला नाही. तळ्याच्या पाळीवर गेला आणि अर्ध्या वाटेवर एक सवाष्ण म्हातारी भेटली. तिनं त्याला अडवलं, विचारलं काय झालं. ब्राह्मणाने सगळं सांगितलं. म्हातारीनं त्याला 4 पोधवर गोष्टी सांगितल्या आणि त्याचं मन शांत केलं. ब्राह्मण तिला घरी घेऊन आला. बायकोनं विचारलं, ही कोण? तर नवऱ्यानं सांगितलं, ही आजी आहे. बायको घरात गेली आणि अन्नासाठी ओलं कणसाचं मडकं बघायला गेली. आश्चर्य, मडकं भरून आलेलं. बायकोनं ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. दोघंही खुश झाले. बायकोनं चांगला स्वयंपाक केला. मुलं बाळं पाहुणं सगळ्यांनी आनंदात जेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी आली. मुला, मला नाहू घाल आणि आज घावन घातल्याचा नैवेद्य कर, पण रडायचं नाही, काही बोलायचं नाही. ब्राह्मण उठून भिक्षेला गेला. आज आश्चर्यकारकरित्या खूप भिक्षा मिळाली, विशेषतः गुळ. तो सामान घेऊन घरी आला. बायकोनं पुन्हा चांगला स्वयंपाक केला. सगळं घर भरलं, पोटं भरली. पुढच्या दिवशी म्हातारीनं सांगितलं, खीर कर. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? म्हातारी हसून म्हणाली, काही काळजी करू नको. गोठ्याला खुळे पुरं गाई म्हशींची नावे घे आणि त्यांना हाका मार, त्या येतील. ब्राह्मणानं तसंच केलं. संध्याकाळ झाली. त्यानं नावं घेतली, हाका मारल्या आणि काय आश्चर्य, गाई व म्हशी वासरांसह धावत आल्या. गोठा कुठून भरून गेला. दुसऱ्या दिवशी दूध काढून खीर केली. शेवटी म्हातारी म्हणाली, मुला, मला पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे सगळं मला पुन्हा मिळत राहावं यासाठी काही उपाय आहे का? गौरी म्हणाली, हो, मी गौरी आहे. तुला येताना जी वाळू देईन ती घरभर टाक. पेटीत, मडक्यात, गोठ्यात कधीही काही कमी पडणार नाही. तिनं आपलं व्रतही सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पायीवर जावं. 2 खडे घ्यावेत. त्यांना ऊन पाण्यानं धुवावं. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून घरात स्थापना करावी. पहिल्या दिवशी गावन गोड, दुसऱ्या दिवशी खेरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी, त्यांना जीव घालावं. 3 दिवसांची पूजा करून शेवटी बोळवण करावी. असं केल्यास घरात अक्षय सुख, सतती, संपन्न जीवन आणि समृद्धी लाभते. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.